थोडे दिवस पाऊस पडायला लागलाय आणि आमचा असा प्लॅन आहे की पुण्यामधून झंस्कार व्हॅलीला जायचं आहे. सकाळचे 4:30 वाजले आणि पावसामध्येच आम्ही आमचा प्रवास सुरू करणार आहे. आमचा पूर्ण प्रवास कसा झाला हे दाखवणार आहे तुम्हाला. तर बरोबर राहा. सुरू करतोय आता आमचा प्रवास. आम्ही प्रवासाला जाताना आमच्याकडे खूप सगळं साहित्य घेतो. बेडशीट्स घेतो, ब्लँकेट्स घेतो जे स्वतःचे वापरता येतील असे. नंतर खायला ठेवतो बरोबर की चुकून कुठं गाडी बंद पडली किंवा लँडस्लाईड झाली आणि रस्ते जर बंद झाले तर आमच्यावर बरंच साहित्य असतं. कारमध्ये टेंट पण असतो, तर कुठे समजा गाडी बंद पडली किंवा काही प्रॉब्लेम आला तर चा टेंट उघडून राहू शकतो. त्याचबरोबर पाणी असतं, पेट्रोल असतं, एक हॉट पाण्याचं केटल असतं ज्याच्यामध्ये पाणी गरम करू शकतो आणि थोडी फळं ठेवतो. रेडी टू ईट थोडं मटेरियल असतं. मॅगी महत्वाची म्हणजे बरोबर असते, तर त्यामुळं गाडीमध्ये ऑलमोस्ट सगळं सामान असतं, त्यामुळे सामान थोडं बऱ्यापैकी जास्त होतं. जेवढं लवकर तुम्ही प्रवास सुरू कराल तेवढं ट्रॅफिक कमी लागतं आणि तुम्ही लवकर पोचू शकता डेस्टिनेशनमध्ये. त्यामुळे आम्ही लवकर निघालो होतो आणि खूपच कमी ट्रॅफिक, पाऊस पडतोय पण फास्ट झालं. तर साधारण 2 तास आमचा प्रवास झाला. त्याच्यानंतर सनराईज झालाय. खूपच असल्यामुळे सूर्य कुठं दिसत आणि खूपच ब्युटिफुल रस्ता आहे. ट्रॅफिक खूप कमी आहे. तर आम्ही प्लॅन करतोय की 8 वाजेपर्यंत नाशिकमध्ये पोहोचायचं ब्रेकफास्ट कर. आज खूप ठिकाणी पाऊस आहे असं वेदर फोरकास्ट होतं. त्या तयारीनेच आम्ही निघालेलो आहोत. बघू शकता खूप कमी ट्रॅफिक लागले मला. लवकर सुरू केलं. रस्ता सुंदर आहे, छोटे छोटे हिल्स आहेत पुढे. थोडी पावसाची सुरुवात झाली. ते आम्ही थांबलोय थोडं चहा पिण्यासाठी. चहा नंतर आम्ही परत आमचा प्रवास सुरू केला.
हॉटेलमध्ये आम्ही थांबले होते नाश्त्यासाठी. खूपच ब्युटिफुल प्लेस. त्याचं नाव आहे अंगल. मध्ये बघूया नाश्ता काय करण्यात येतो. तर मी ऑर्डर केली ते पोहे आणि हरभरे. मिसळ पाव घेतलेला आहे. पहिल्यांदाच तारवी पोहे खाणार आहे. बघूया टेस्ट कशी आहे. मस्त तारवी आली वरती. खूपच छान चवदार आहे. इथे घेतलेला आहे वडापाव आणि तर खूप छान टेस्ट आहे. खूप मजा आली ब्रेकफास्ट करताना. ब्रेकफास्ट नंतर आम्ही आता परत आमचा प्रवास सुरू करणार आहे. आणि खूपच सुंदर बाहेर देखावा केला इथे. झाडावरती फुलं आहेत, त्यांचा खूपच सुंदर वास येतो. तुम्हाला जवळ नाही दाखवू शकत सॉरी, पण खूपच छान सुगंध आलाय. पुढे झूम करून दाखवते. नाशिक पासून आम्ही आता प्रवास सुरू केलेला आहे. अजून ढग आहे चांगली. तर ठिकाणी पाऊस लागू शकतो. खालघाटमध्ये आम्ही चालत पुढे आणि दुसऱ्या बाजूला खूपच छान ग्रीनरी आहे. आणि ज्या बाजूला बसली तिकडे एवढी ग्रीनरी खूपच सुंदर. पावसाच्या पट्ट्यामधून आम्ही जात आहोत. तर इथं थोडा पाऊस आहे, पण पुढे बहुतेक जास्त पाऊस असेल आणि पाऊस पडायला लागलाय छान. आम्ही बहुतेक एक छोट्या पट्ट्यात जातोय, त्यामुळे खूपच जोरात पाऊस लागलाय ते. आता 15-20 मिनिट आम्ही ह्या पावसाच्या पट्ट्यातून जातो. नंतर बघा पूर्ण पाऊस उघडलेला आहे. इकडे पाऊसच नाही आहे, पूर्ण कोरडा बघ आहे. खूप मजा आली ह्याच्यातून जाताना. थोडा धाब्यावरती आम्ही पुलाव खाल्ला आणि परत आम्ही प्रवास सुरू केला. जिथं पाऊस लागलेला होता ते धुळे होते. धुळ्यापासून साधारण 2 तास तरी आम्ही प्रवास केलेला आहे. आणि जेवल्यानंतर खालघाटला गेले इथून पुढे. आणि खूपच छान वाटतं खालघाटमधून जाताना. मोठे ट्रक लागतात, खूप ट्रॅफिक पण असते, सगळे व्हेकल हळूहळू पुढे जात असतात. तर एक वेगळ्या प्रकारचा आनंद जाताना.
चिखलगड संपलाय आणि आम्हाला खूप जोरात पाऊस लागलेला आहे मध्येच. पुढची विजिबिलिटी काही सुद्धा दिसत नाहीये. मी विचार करतो की थांबावं की जावं, पण पुढे गेलं तर पाऊस कदाचित कमी असेल म्हणून आम्ही पुढे जायचा प्रयत्न करतो आणि हळूहळू पाऊस कमी आलाय. आम्ही नर्मदा नदी क्रॉस करतो. धारला जाणारा रस्ता घेतलेला आहे. रस्ता थोडा छोटा आहे, पण छोटी छोटी गावं आहेत आणि खूपच ग्रीनरी आहे, त्यामुळे एकदम छान वाटतं. पावसानंतर शेतात मस्त पाणी भरलेले सगळीकडे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुमचा एक छानसा कॉमेंट टाका आणि त्याच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.